हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरीच इथं स्ट्रेट हेअर कटिंग कशा प्रकारे करायचं हे दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। ज्या दिवशी तुम्ही हेअर कट करणार असाल त्या दिवशी तुम्ही केस आहे ते स्वच्छ शॅम्पूने धुवून घ्यायचं आहे, कारण की तेलकट केसांवरती हेअर कट आहे तो व्यवस्थित होत नाही आणि केस आहे ते पूर्णपणे कोरडे न करता थोडेफार इथं ओले असतानाच तुम्ही हेअर कट करायचं आहे। आणि तुमच्या केसांमध्ये जो गुंता आहे तो देखील इथं विंचरून व्यवस्थित इथं काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही हेअर कट करायचा आहे आणि हेअर कट करण्यासाठी सुद्धा तुम्ही इथं धार कात्रीचा वापर करायचा आहे। आणि केसामधील जो गुंता आहे तो काढल्यानंतर तुम्ही अगदी सरळ असं मधोमध इथं भांग काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथं हेअर कट करायचा आहे। आता केसामधील गुंता आहे तो मी इथं व्यवस्थित काढून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथं 2 बो सुद्धा लागणार आहेत। आता तुम्ही इथं बोचा वापर करून एक फिट असं पोनीटेल घालून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला एक तुम्ही इथं बो घालून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही इथं बो घालून घ्यायचा आहे एकदम फिट असं। त्यानंतर तुम्ही जेवढे तुमचे केस आहेत ते कट करणार असाल तिथपर्यंत तुम्ही दुसरा बो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथं हेअर वरती मी इथं वॉटर स्प्रे सुद्धा करत आहे। थोडंफार इथं पाणी मारल्यामुळे केस आहेत ते स्ट्रेट बनतात आणि व्यवस्थित कट सुद्धा होतात। आता दुसरा बो आहे तो तुम्ही इथं हेअर जिथपर्यंत कट करणार असाल तिथं इथं फिट घालून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचे हेअर्स आहेत ते कट करायचं आहे, व्यवस्थित असं एक समान कट करून घ्यायचं आहे। आता मी इथं हेअर कट केलेला आहे, तुम्ही सुद्धा पाहू शकता। हेअर्स एकदम स्ट्रेट इथं कट सुद्धा झालेला आहे व्यवस्थित असं। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हेअर कट घरच्या घरी करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी अशाच युजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते।